पण करीन, त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही असे तिने नवस केले आहे. बघा, वचन लक्षपूर्वक ऐका. तिने देवाकडे मागितलं आहे. तिने काय मागितलं आहे? तिला पुत्र संतान नाहीये. ती देवाला म्हणाली, देवा मला बाळ दे. देवा, ती रडून प्रार्थना करत आहे. ती रडत आहे. ती अपसेट झाली आहे. ती दुःखी झाली आहे. ती खूप रडत आहे, खूप रडत आहे. अशाच अनेक वेगळ्या गोष्टी आज जीवनामध्ये आपण अपसेट झालो आहे. आपलं अंतःकरण खूप सारं रडत आहे. आपण कोणाला शेअर करू शकत नाही, जवळच्या मैत्रिणीला नाही, पतीला नाही, कोणालाच नाही. पण परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात या, मी तुम्हाला त्याची उत्तरे देणार आहे. परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन आपण परमेश्वराची वचने ऐकून, परमेश्वराचा अभ्यास करून, त्याच्या जवळ रडून तो आपल्याला उत्तराने भरून देणार आहे. आपल्याकडे कितीही प्रश्न असू द्या, कुठेही प्रश्नांची उत्तर गुगलला सर्च करा, मिळणार नाही. एकमेव बायबल असं आहे, त्याच्यात हर एकाचं उत्तर आहे. तुम्ही काय खावं, कसं राहावं, काय प्यावं, काय जगावं, कसं जगावं, लग्न कुठे करावं, करू नये, का करू नये, हर एकाची उत्तरे आहे. कारण ते देवाने आपल्याला अद्भुत असं गुगल दिलेलं आहे, अद्भुत असं जगाचा अभ्यास करणारं शास्त्र दिलेलं आहे, अद्भुत असा गुरु दिलेला आहे. तिथे हन्नाबाई रडत आहे, खूप रडत आहे आणि प्रार्थना करत आहे, रडून प्रार्थना करत आहे. अश्रूंना खूप किंमत दिली आहे देवाने, अश्रूंना खूप किंमत दिली आहे देवाने. बायबल मधल्या अनेक स्त्रिया रडत आहे, ते पुढे पाहूया. आणि आयुष्यामध्ये ही खरोखर खूप स्त्रिया रडत आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास आहे. इथं हन्नेचा आपण त्रास बघितला, त्याला बेबी होत नाहीये, बाळ होत नाही. त्या बाळासाठी ती रडत आहे. अनेक स्त्रिया आहेत, त्यांना बाळ आहे जगामध्ये, तरीही त्या रडत आहे. का रडत आहे त्याची उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे प्रियांनो. आणि शमूएलाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये बघा, शमूएल पहिले 1 ते 2. त्यास 2 बायका होत्या, एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेस मुले बाळे झाली होती, पण हन्नेस काही आपत्ती नव्हतं. बघा, 2 बायका आहेत, त्या 2 सवती आहे. मागचा पुढचा रेफरन्स तुम्ही बारकाईने वाचा. पण एकीला बाळ आहे, एकीला बाळ नाहीये. पण जिला बाळ आहे ना प्रियांनो, ती त्या दुसरीला चिडवते, बोलत असे, तिला रडवत असणारी. मग ती कशी स्त्री झाली? दुसऱ्याला रडवणारी. आपण ठरवायचं आयुष्यामध्ये मला कोणती स्त्री व्हायचं आहे. आणि 6 मध्ये लिहिले, परमेश्वराची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, त्याने करून ती कुडत असे. पनिन्ना तिला सारखी चिडवायची, सारखी बोलायची आणि ती सारखी रडायची. काय करायचं असं ती विचार करत असेल. काय करू, मला बेबी पाहिजे, आय वॉन्ट टू बेबी. ते सारखं म्हणत असेल. आपण आपल्याला जे पाहिजे ना नेहमी हट्टाने मागा परमेश्वराकडे. कोणताही पुरुष, माणूस, बाई, स्त्री कोणीच देणार नाही. पण परमेश्वराच्या चरणाजवळ रडून प्रार्थना केली ते जरूर मिळतं. कारण तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे, ती रडली, तिने प्रार्थना केली आणि तिला ते बाळ झालं आहे. आपण प्रार्थना केली पाहिजे, योग्य गोष्ट आयुष्यामध्ये केल्या पाहिजे. आपण स्त्री, मैत्रीण, आदर्श स्त्री बनलं पाहिजे, प्रीती करणारं बनलं पाहिजे. कधी आपण ना आई बनतो, पण ते आई पण घेण्यासाठी आपण ह्या जगामध्ये नसतो. डिलिव्हरी होताना आपला मृत्यू पण होऊ शकतो. खूप काही कारण आहे. पण परमेश्वरावर ज्याची कृपा आहे ना, त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये येण्यासाठी, योग्य जीवन जगण्यासाठी ही मदत होते. कारण निसर्गाचं चक्र आहे ना, ते परमेश्वराने दिलेले आहे. जन्म पण आहे, मृत्यू पण आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. कारण हे परमेश्वराचं नियमशास्त्र आहे, परमेश्वराचे रूल्स आहे त्याचे काहीतरी, त्याने आपल्यासाठी बनवलेले, नेमलेले. म्हणून एकमेकांना प्रीती केलं पाहिजे. हन्नासारखं रडून प्रार्थना केली. पनिन्नासारखं एखाद्याला चिडू नका, एखाद्याचा द्वेष करू नका, एखाद्या स्त्रीला रडू नका, एखाद्या पुरुषालाही रडू नका. मुलांची ही काळजी घेणारी माता बना. कारण पवित्र शास्त्र सांगते, करा तुम्ही प्रीती. पवित्र शास्त्र सांगते, करा तुम्ही प्रीती. प्रीती विना उन्हाच तो जरी असे ख्रिस्ती. प्रीती विना उन्हाच तो जरी असे ख्रिस्ती. बंद करा हो द्वेषाच्या या तुम्ही गोष्टी, बंद करा हो द्वेषाच्या या तुम्ही गोष्टी. आमेन, आमेन. तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय का? नसेल तर थोडं सांगू शकता मला, बोलू शकता माझ्याशी. तर आमेन म्हणून त्याचं सिग्नल द्या मला की येस तुम्हाला ते पटतंय, येस मला ते आवडतंय, येस, आमेन. प्रेज द लॉर्ड.
आणि पहा हन्नाने आपल्याला ती गोष्ट हवी आहे ती रडून प्रार्थना करून मागितली आणि देवाने तिला दिली. आपले अश्रू फक्त परमेश्वराजवळ चरणाजवळ गाळा, त्याचे उत्तर परमेश्वर देतो. प्रॉब्लेम घेऊन या चर्चमध्ये शॉर्ट आउट करून जातात, त्याची उत्तरे मिळून जातात. स्विगीमध्ये चपाती मिळेल, स्विगीमध्ये चपाती मिळते, पुरणपोळी मिळते. आईचं प्रेम कुठे लिहिलंय का? आईने असं प्रेम करावं? कुठेच नाही. बघा तुम्ही वाचा. लग्न कसं करावं, मुलगी कशी पाहिजे, कसं राहायचं, कसं खायचं, मेकअप काय, वाचन कसं करावं, उभं राहावं, हसणं रडणं सगळ्याच्या गोष्टी मिळतील. पण आई झाल्यानंतर आपोआप ते प्रेम करायला शिकवतं. आई झालं म्हणजे मूल झालं म्हणजे आई नाही होत. आपण बहीण असतो मोठी ना तेव्हाही घरची आई असतो, भाऊ असतो तेव्हाही आई असतो, मोठा मुलगा असतो तेव्हाही आईचं कर्तव्य. हर परिस्थितीमध्ये हर सायकल मध्ये आईचं कर्तव्य पार पाडण्याची ताकद हर एका व्यक्तीमध्ये परमेश्वराने दिली आहे. माझ्या प्रियांनो, ह्या वचनामध्ये दुसरी एक स्त्री आहे तर पाहूया. शमूएल 2 मी तुम्हाला सांगितलं हन्ना आणि पनिन्ना. हन्ना रडून प्रार्थना करणारी होती तर पनिन्ना दुसऱ्यांना चिडवते, म्हणजे हन्नेला चिडवते, द्वेष करत असेल, ती रडत असेल, तिला वेदना होत असेल, ती अपसेट होत असेल, मग तिच्या शरीरावरही परिणाम होत असेल, ती मनस्वी चिडून थकली असेल, तर आपण असं स्त्री नाही बनायचं. एखाद्याचं दुःख जाणून घ्यायचं, एखाद्या सुखामध्ये उभं राहायचं. काही चांगलं करता नाही आलं तर नाही करायचं, पण वाईटही नाही करायचं. कारण नाही चांगलं करताय तुम्हाला वेळ नाही, पण त्या व्यक्तीसाठी, त्या स्त्रीसाठी, त्या पुरुषासाठी, एखाद्या मैत्रिणीसाठी, मित्रासाठी, बायकोसाठी, पत्नीसाठी कोणताही गेम नाही खेळायचा. कारण देवाने मला चांगली स्त्री होण्याचा अधिकार दिला आहे. देवाने मला